नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे ऑक्टोबर 2025 करता सभा क्रमांक 5 साठी कोणते विषय आवश्यक आहे आणि प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आणि आपण ज्या तारखेला ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक आपण ज्या तारखेला घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. मी 4 ऑक्टोबर 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्षा या ठिकाणी आपल्या सखी सावित्री समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने आपणास थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 5वी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, पोक्सो कायदा. यामध्ये गुड टच आणि बॅड टच याबाबत विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजन करणे. फार महत्त्वाचा असा हा सखी सावित्रीमधला विषय आहे. 5वी सभा आणि दुसरा विषय आहे, आजच्या डिजिटल आणि सामाजिक बदलाच्या युगात मुलींना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे ही काळाची गरज बनली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजेच जो आपण पोक्सो ॲक्ट म्हणतो, हा मुलं आणि मुलींच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. याबाबत विद्यार्थिनीमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि गुड टच आणि बॅड टच या विषयावरील संवेदनशीलता वाढवणे हे अत्यंत आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालय स्तरावर विद्यार्थिनींसाठी पोक्सो कायद्याची माहिती देणारे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे. याबाबत आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले. गुड टच आणि बॅड टच यातला फरक समजावून सांगणारे सत्र घेऊन विद्यार्थिनींना त्यांच्या हक्काची आणि सुरक्षिततेची माहिती देण्यात यावी. यामध्ये पोक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012 हा कायदा 18 वर्षाखालील मुलामुलींच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने तयार केला आहे. या कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण करणाऱ्याला कठोर शिक्षा केली जाते. हे या उपक्रमातून मार्गदर्शन करण्यात यावे असे यावेळी ठरवण्यात आले. लहान वयात मुलींना शरीरावरील चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक समजावणे फार महत्त्वाचे आहे. पोक्सो कायदा आपल्या सुरक्षेसाठी आहे आणि गुड टच बॅड टच याची जाणीव आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे जाणीव म्हणजेच संरक्षण ही समज रुजवणे फार महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा सखोल विचार करून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्याचे ठरविले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक 3, शाळेत मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृहांची सुविधा असल्याबाबत ठराव. हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे. आज रोजी घेण्यात आलेल्या सखी सावित्री समितीच्या बैठकीत खालीलप्रमाणे ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी स्वच्छ, सुरक्षित व खाजगी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध असणे ही मुलींच्या आरोग्य, सन्मान व शैक्षणिक हजेरीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. सध्याच्या परिस्थितीत शाळेतील स्वच्छतागृहांची स्थिती समाधानकारक नाही किंवा पुरेशी नाहीत. त्यामुळे पुढील गोष्टी त्वरित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यामध्ये शाळेत मुलींसाठी स्वतंत्र, स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह उभारले जावे. स्वच्छतागृहांमध्ये दररोज स्वच्छता होईल अशी
योग्य व्यवस्था करण्यात यावी. दररोज पाणी पुरवठा सुनिश्चित करावा. स्वच्छतागृहामध्ये खालील सुविधा असणे आवश्यक आहे याबाबत ठरवण्यात आले. सुरक्षित दरवाजे व कुलूप, आरसा, साबण, हँडवॉश, डस्टबिन, दिव्यांग मुलींसाठी सुलभ सुविधा, शाळेत मुलींची सुरक्षितता, आरोग्य व सन्मान यांचे संरक्षण होण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहांची सुविधा अत्यावश्यक आहे. याबाबत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्व गुण यावर कार्यशाळा. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर त्यांच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण असणेही तितकेच आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अशा जीवन कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेता आमच्या शाळेमध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास व नेतृत्व गुण यावर आधारित एक विशेष व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सखी सावित्री समितीमार्फत आयोजित करण्याबाबत ठरवण्यात आले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधण्याची तयारी, आत्मविश्वासाने वागण्याची वृत्ती आणि जबाबदारीने नेतृत्व करण्याची जाणीव निर्माण होईल असे उद्दिष्ट ठरवण्यात आले. यासारख्या कार्यशाळा भविष्यातही आयोजित कराव्यात अशी पालकांची मागणी आजच्या सभेतून ठरवण्यात आली. यासाठी स्थानिक शिक्षक ज्यांना व्यक्तिमत्व विकासामध्ये रस आहे त्यांना मार्गदर्शन म्हणून बोलवण्याचे ठरवण्यात आले व या महिन्याच्या शेवटील आठवड्यात ही कार्यशाळा आयोजित करण्याचे देखील ठरवण्यात आले व याची सर्वस्वी जबाबदारी सखी सावित्री समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेतला आहे विषय क्रमांक 5, मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास दररोजच्या अध्यापनातून कसे करावे याबाबत मार्गदर्शन. 5 नंबरचा विषय आहे. आजच्या युगात मुलींनी केवळ अभ्यासातच नव्हे तर स्वतःचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि सामाजिक जाणीवा यातही सक्षम असणे आवश्यक आहे. हे सर्व गुण व्यक्तिमत्व विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या संकल्पनेत येतात. हा विकास वेगळी तासिका न घेता दररोजच्या अध्यापनातूनही प्रभावीपणे साधता येतो. याबाबत आजच्या या सभेमध्ये सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले, दररोज विद्यार्थिनींना काही ना काही बोलण्याची संधी द्यावी. उदाहरणार्थ पाठांतर, गोष्ट सांगणे, संकल्पना समजावून सांगणे यामुळे संकोच कमी होतो, आत्मविश्वास वाढतो. अभ्यासातील विषयावर गटचर्चा घडवून आणाव्यात म्हणजेच गटप्रमुख नेमणे, आपले मुद्दे मांडणे, ऐकून घेणे यामुळे नेतृत्व गुण, सहकार्य आणि विचार स्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य वाढते. इतिहास, नागरिकशास्त्र यामध्ये इंग्रजी, मराठी यातील पाठ्यपुस्तकातील घटना, प्रसंग यांचे भूमिका नाट्य करावे. यामधून अभिनय, आत्मविश्वास आणि भावनिक समज विकसित होते. वर्ग स्वच्छता, प्रार्थना सादरीकरण, पुस्तकांचे वाटप, फळ्यावरील लिहिणे अशा दैनंदिन जबाबदाऱ्या मुलींना दिल्यास त्या जबाबदारी, नेतृत्व आणि नियोजन शिकतात. वेळेवर गृहपाठ, उपस्थिती, शाळेतील कामे यासाठी शिस्तीची सवय लावल्यास मुलींमध्ये स्वयंचलितपणा व आत्मशिस्त निर्माण होते. मुलींचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे त्यांचं संपूर्ण घडवण. यामध्ये केवळ अभ्यासापुरतं नाही तर त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी त्यांना सज्ज करणं हे काम शिक्षक आणि रोजच्या अध्यापनातून सहज साध्य करू शकतात. फक्त थोडं सजग राहणं आणि संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष यांनी आजच्या बैठकीत मार्गदर्शन केले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक 6, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे. शाळेतील मुलींच्या आरोग्याची नियमित तपासणी करून त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे या हेतूने सखी सावित्री समितीच्या माध्यमातून
आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याबाबत आजच्या बैठकीत ठरवण्यात आले. आरोग्य माझा हक्क सखी सावित्री आरोग्य शिबिर हे नाव शिबिरास देण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी म्हणजेच वजन, उंची, रक्तदाब, हिमोग्लोबिन, तसेच दंत तपासणी, दृष्टी तपासणी म्हणजेच आय चेकअप, मासिक पाळी आणि स्वच्छता सल्ला, पोषण व आहार सल्ला, मानसिक आरोग्य विषयक प्राथमिक मार्गदर्शन अशा विविध विषयांचा समावेश असावा असे ठरवण्यात आले. व या आरोग्य तपासणी शिबिरात गोपनीयता राखणे, सहानुभूतीपूर्ण संवाद आणि मुलींच्या मनोबलाला ठेच लागू न देणे या बाबीवर विशेष लक्ष द्यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. मी पुढचा विषय घेतला आहे. शेवटचा विषय या ठिकाणी 7 नंबरचा ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य जे असतील त्यांचे नावं या ठिकाणी पदनाम आणि स्वाक्षरी घेऊन आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे ऑक्टोबर 2025 करता सखी सावित्री समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.